घातान यांच्यासोबत सैफनं हमतुम आणि आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सैफवरील हल्लेखोर बांद्रा स्टेशनवर सीसीटीव्हीमध्ये दिसला. वसई नालासोपाऱ्याच्या दिशेने पळाल्याचा संशय. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला 31 तास होऊनही मारेकरी अजूनही मोकाट. पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास, मात्र हात रिकामेच. सैफ अली खानवरती हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांची शंका. मध्यरात्री 2 वाजता घरात घुसून सैफवरती केले 6 वार. अभिनेता सैफ अली खानला आज आयसीयू मधून हलवणार. न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी नंतर सैफची प्रकृती स्थिर. राज्यातल्या भाजप मंत्र्यांसह संघाचं मुंबईत 2 दिवसीय मंथन. हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याबाबत मंत्र्यांना कानमंत्र. नवे कार्यकारी अध्यक्ष चव्हाणही उपस्थित राहणार. उद्यापासून शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय अधिवेशन. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता, तर धनंजय मुंडे उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती. विधानसभेत शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची अजित पवार परतफेड करण्याच्या तयारीत. विलास लांडे, अजित गव्हाणे पुन्हा दादांसोबत. मनपा निवडणुकीपूर्वी पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा होणार भक्कम. धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. कृषी साहित्य खरेदी धोरणात केलेल्या बदलांवर नागपूर खंडपीठाचे सवाल. सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण. वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये सापडलं परदेशातलं सिम कार्ड. वाल्मिकला परदेशातून फोन करणारी व्यक्ती वाल्मिकची नातेवाईक असल्याची माहिती. सीआयडी करतेय वाल्मिकच्या परदेशातल्या संपत्तीचा तपास. बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गावठी कट्ट्यांच्या विक्रीत वाढ. मराठवाड्यामध्ये गावठी कट्टे विक्री करणारं रॅकेट. एबीपी माझाच्या हाती धक्कादायक आकडेवारी. परभणीतून मुंबईच्या दिशेने आज आंबेडकरी अनुयायांचा लाँग मार्च निघणार. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. नागपूरच्या कथित मानसोपचार तज्ज्ञावर लैंगिक छळाचा 4था गुन्हा. मनोविकार केंद्रामध्ये आढळले अनेक फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स. मानसोपचार तज्ज्ञाची पत्नीही सह आरोपी. पुणे पोलिसांकडून बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. दिल्लीतून आणलेल्या तब्बल 10.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त. दिल्लीसह गाझियाबादमधून आणल्या बनावट नोटा.